100 वर्षापासून वावरत असलेला रस्ता बंद केला। आता गुरं चाराला घेऊन जायचं कसं? दूध व्यवसाय बंद पडलाय। आम्ही जगायचं कसं? असा ठाव हलगीमर्डी गावातील शेतकऱ्यांनी फोडला आहे। राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून जाणारा पारंपरिक रस्ता प्रशासनाने अचानक बंद केल्यामुळे गावकरी अडचणीत सापडले आहेत। गावातील अनेक कुटुंबियांचा उदरनिर्वाह हा गुरांना चारून मिळणाऱ्या दूध व्यवसायावर अवलंबून आहे। मात्र गुरांना गोमाळावर नेऊन जाणारा जुना रस्ता बंद केल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवन मार्गावर अंधार दाटला आहे। पावसाळ्यात कुरणात गुरं सोडण्याचा हाच काळ असतो, पण रस्ताच बंद झाल्याने आता जनावरं घरातच खिचपत पडली आहेत आणि दुग्ध व्यवसायही ठप्प झाला आहे। शेतकऱ्यांनी तहसीलदार, आमदार, खासदार, पालकमंत्री यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली, तरीही केवळ आश्वासनं आणि तारीख पे तारीखच मिळाली। अखेर आज मंगळवारी गावकरी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाची केनं घेत अर्ज देत मागणी केली आहे। रस्ता बंद झाल्यापासून आमच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे। आता पोटासाठी गाव सोडून भटकंती करावी लागणार का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत। प्रशासनाने तातडीने रस्ता पूर्वरित करावा, अन्यथा मोठ्या जन आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। ब्युरो रिपोर्ट निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव।